हिच्याकडून त्या ऋषीची माहिती काढून घेतो. कोणी बघत नाहीये ना? ठीक आहे, चला संतोष, लागा कामाला. अरे 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 अरे, हे काम दिलंय तुला बिचारी ग. मी मदत करू तुला? मग हेल्प? हा, मी काय करतो, मी भांडी घासून देतो, तू विसळ. विसळ? हा सिरियसली? हा, विसळ. ओके, चालेल, तू हे सगळं कर, मी आ. ए, तू कुठे आले? तू बस. विसळ, विसर नाही, विसळ म्हणजे पाण्याने विसळ. मी तुला हेल्प करतोय, तुझं काम नाही करत आहे. तुला तुझंच काम करायचंय. ओके, इट्स फाईन, ऍटलीस्ट तू मदत तरी करतोय. तेच मोर दॅन एनफ आहे. ठीक आहे, सो स्वीट ऑफ यू यार. छान तर तू पण आहेस. पण मला हे नाही कळते की तुम्ही ही सगळी कामं का करताय. मला आहे ना तुमच्याविषयी खूप उत्सुकता आहे. हुचकता? उत्सुकता, उत्सुकता म्हणजे क्युरिओसिटी आहे. म्हणजे तू आणि आजी किती छान आहात. तुमच्या घरी कोण कोण असतं? कोण आहात तुम्ही? कोण कोण असतं तुमच्या घरी? मी अन्नपूर्णा आजीची ग्रँड डॉटर आहे, महाजनांची ग्रँड डॉटर. आमच्या घरी एक मॉम असते, एक डॅड असतो, एक ग्रॅनी आजी आहे, मॅड आजी आहे, एक म्हातारा आहे, आय मीन माय आजोबा. हा, तो काही बोलत नाही, तो फक्त चेअरवर बसून असतो. आणि 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 कोणीच नाही, एवढंच आहे आम्ही. हा, सर्वंट्स असतात, तेच हे सगळं कामं करतात. ओके, मग हा ऋषी कोण आहे? ऋषी? हम्म, ऋष इज माय बे. काय बे? म्हणजे काय असतं ते बे? अरे, आय मीन टू से इज माय लॉबस्टर. लॉबस्टर? लॉबस्टर? तू वेडा बिडा आहेस का? तुला लॉबस्टर नाही माहित? माहिती आहे. आय मीन टू से ही इज माय क्रश. आय एम ब्लशिंग सो हार्ड. अच्छा, क्रश. हो, अरे बापरे. लाजायला होतंय. हे, तुला लाजताही येतं? येतं येतं. ऋषी. मग तुमच्यासारखाच श्रीमंत असेल ना हा ऋषी? Of course, and he's very special to me. He is my Prince Charming. प्रिन्स चार्मिंग. अरे वा. मग कुठे राहतो तुझा हा प्रिन्स चार्मिंग? कुठल्या महालात बिहालात राहतो की काय? गप रे, महालात कसा राहील? मुंबईत राहतो, बँड्रा वेस्टला. बँड्रा वेस्ट. चांगलंय चांगलंय. तुला माहितीये, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा माझं पण एक क्रश होतं. आम्हाला आहे ना तेव्हा एकमेकांची सगळी इन्फॉर्मेशन तोंडपाठ ठेवायला लागायची. नाही, आता सारखे मोबाईल नव्हते ना. एकमेकांचे लँडलाईन नंबर तोंडपाठ ठेवावे लागायचे. लँडलाईन माहितीये का? असा फोन असायचा बटनांचा किंवा चकतीचा, माहितीये का तुला? ते फोन नंबर तोंडपाठ ठेवावे लागायचे. तेव्हा कुठे एकमेकांशी बोलू शकायचो. तुमच्याकडे काय मोबाईल आहे, तुम्हाला तोंडपाठ ठेवायची काय गरज आहे? एक्सक्यूज मी, मला पण ऋषीचा नंबर तोंडपाठ आहे. तोंडपाठ आहे? तुला शक्यच नाही. अनिकाला चॅलेंज 9360. मोबाईल नंबर काय आजकालच्या जगात कोणालाही तोंडपाठ असू शकतं. तुझं त्याच्यावर खरं प्रेम तेव्हा असतं जेव्हा तुला त्याच्या घरचा नंबर, लँडलाईन नंबर तोंडपाठ असतं. 002264. अरे वा 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 वा. काय प्रेम आहे तुझं त्याच्यावर. खरं प्रेम, खरं प्रेम. अरे बापरे, 5:30 वाजले. बघितलंस, तुला मदत करायच्या नादात मी माझं महत्वाचं काम विसरलो. आता तुला हे कळलं ना कसं करायचं ते. हे असं घासायचं, पाण्याने विसळायचं. पाण्याने धुवायचं म्हणजे विसळायचं. हा, हे घे, आलोच मी.
0022 हॅलो ऋषी आहे. कोण बोलतंय? अहो माझा सोडा, मला सांगा तुम्ही कोण बोलताय? मी इथं काम करतोय. काम करताय? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही आहे होय. हो, तुम्ही ओळखता होय मला? म्हणजे तसं ओळखतोय पण आणि नाही पण. म्हणजे मला तुम्ही आणि तुमची मुलगी जरा सस्पेन्स वाटतं बरं का. कोण बोलताय तुम्ही? आणि तुम्ही ओळखता होय माझ्या पोरीला? अहो मी म्हटलं ना, माझं सोडा, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. काय माहिती हवी आहे तुम्हाला? हो, मला माहिती आहे का माझी पोरगी कुठे आहे? माहिती असेल तर सांगा ना मला. मी कवाधरनं तिला हुडकायलोय. माहिती आहे काय तुम्हाला ते? हुडकायलंय? हा अच्छा, म्हणजे शोधताय. हा हा, मला माहिती आहे ना तुमची मुलगी कुठे येते. तुम्हाला तुमच्या मुलीची माहिती हवी असेल ना, तर मी सांगतो त्या ठिकाणी या. हनुमान मंदिर आहे ना, त्याच्या मागची जी टेकडी, हा तिच्या पायथ्याशी या. ओके, होय. ठेवतो. चला, मछली तो जाल में फंस गई. आता त्या कामिनीला पण तिकडेच बोलवून घेतो, म्हणजे दोघी पण समोरासमोर येतील आणि माझं काम होऊन जाईल. त्या पट्टेवाल्या बाईकडे तर तोंडाला येईल ते पैसे मागणार आहे मी. ग्रॅनियाची काय झालं? ओल्डी बॅड ओल्डी. अरे अगं, काय झालं? आई गं, अनिका, फार लागलं का ग तुला? मी काम करता करता पडले असेल तर लागलं नसणार का? ऑब्विसली लागलंय ओल्डी. बरं जर पडून झालं असेल तर उठ आता आणि लादी पुसायला घे. ओल्डी ग्रॅनियाची. अनिका बघ, अहो सावकाश सावकाश, ओलं आहे, नाही तर तुम्ही पण धडपडाल. हे राजा, मला कशी काय पडलीस? लागलं नाही ना? ग्रॅनियाची कळतंय मला बाळा. खूप दुखतंय वाटतं. कशी माणसं असतात. ह्या एवढ्याशा जीवाला एवढं काम लावायचं का? बरोबर आहे का तुमचं हे असं वागणं? हे एवढ्याशा जीवाकडनं तुम्ही एवढं राब राब काम करून घेताय. बिचारी माझी पोरगी काही बोलत नाही म्हणून ठीक आहे. मला ना तुम्हा लोकांचं काय झालंय ना तेच कळत नाहीये. ही घरातली असते फालतू कामं करायला आम्हाला आणलेत का तुम्ही? कामिनीबाई, एक मिनिट. मुळात घरातली कामं ही फालतू कामं नसतात. आणि घरकाम करायला कसला आलाय कमीपणा? आणि आपणच घरातल्या लहान मुलांना घरकामाची शिस्त लावायला पाहिजे ना.